Hello lovely kids, let's read the English moral story with Marathi meanings. The donkey and the wolf. गाढव आणि लांडगा. Short and easy in English and Marathi. Firstly, welcome to PK's Learning, and for easy solutions, don't forget to subscribe the channel for more updates. Let's start the story. Once upon a time, in a jungle, there was a wolf who was hungry. Since very long time, एकेकाळी एका जंगलात एक लांडगा राहत होता. एकदा तो बऱ्याच वेळेपासून भुकेला होता. He was wandering in the forest in search of food, but he didn't get anything to eat. तो अन्नाच्या शोधात जंगलात भटकत होता. भटकत म्हणजे फिरत होता, पण त्याला खायला काहीच मिळाले नाही. At the same timing, an old donkey was walking on a small path through that. त्याच वेळी एक म्हातारा गाढव त्या दाट जंगलातून एका लहानशा वाटेवरून चालत होता. Under a big tree, that hungry wolf was sitting as he was tired. एका मोठ्या झाडाखाली तो भुकेलेला लांडगा बसला होता, कारण तो थकला होता. Oh, that's a lone donkey, looking tasty for a meal, thought the wolf. He quickly jumped near the donkey. येथे लांडगा स्वतःशीच बोलत होता. ते एकटेच गाढव आहे, जेवायला चविष्ट दिसत आहे. लांडग्याने विचार केला. त्याने पटकन गाढवाजवळ उडी मारली. Looking at the wolf, the nervous donkey thought, there is no point in running now, as wolf is faster than me. Now he will kill me. What shall I do? Nervous म्हणजे घाबरलेल्या. लांडग्याकडे पाहून घाबरलेल्या गाढवाने विचार केला, आता पळण्यात काही अर्थ नाही, कारण लांडगा माझ्यापेक्षा वेगवान आहे. आता तो मला मारून टाकेल. मी काय करू? The donkey had a brilliant idea. गाढवाला एक उत्तम कल्पना सुचली. He quickly started crying and started to walk like he had hurted leg. तो लगेच रडू लागला आणि त्याचा पाय दुखावल्यासारखा चालायला लागला. The wolf wondered how the donkey had got hurt. लांडग्याला आश्चर्य वाटले की गाढवाला दुखापत कशी झाली असेल. Why are you walking like this? The wolf asked the donkey. तू असा का चालत आहेस? लांडग्याने गाढवाला विचारले. The donkey said, or replied, Sir, there is a sharp thorn in my back leg. Would you pull it out for me? Please help me. गाढवाने म्हटले, सर, माझ्या मागच्या पायात एक तीक्ष्ण काटा आहे. थॉर्न म्हणजे काटा. तुम्ही तो काढाल का? कृपया मला मदत करा. The wolf smiled and answered, Now I will eat you, so forget about the thorn. लांडगा हसला आणि उत्तर दिले, आता मी तुला खाईन, म्हणून काट्याबद्दल विसरून जा. The donkey replied, If you eat me, the thorn will stuck into your throat. So please, firstly remove the thorn, then you can eat me. गाढवाने उत्तर दिले, जर तू मला खाल्लेस तर काटा तुझ्या घशात अडकेल, म्हणून कृपया प्रथम काटा काढा, त्यानंतर तुम्ही मला खाऊ शकता. The wolf agreed on the donkey's statement. गाढवाच्या म्हणण्यावर लांडगा सहमत झाला. म्हणजेच गाढवाचे म्हणणे लांडग्याला पटले. The wolf went behind the donkey and bent down to remove the thorn. लांडगा गाढवाच्या मागे गेला आणि thorn म्हणजेच काटा काढण्यासाठी खाली वाकला. To remove म्हणजे काढणे. As he did so, the donkey gave him a hard kick in his mouth and ran away as fast as he could.
तो असे करत असताना गाढवाने त्याच्या तोंडात एक जोराची लाथ मारली. लाथ म्हणजेच पाय मारला आणि शक्य तितक्या वेगाने पळून गेला. The poor wolf fell down on the ground and was holding his hurted face. तो बिचारा लांडगा जमिनीवर पडला आणि त्याचा दुखावलेला चेहरा धरून बसला. Now the picture was changed. The cunning wolf was in pain and the smart donkey was gone away. आता चित्र बदलले होते. धूर्त म्हणजेच लबाड लांडगा वेदनेत होता. वेदनेत म्हणजेच दुखावला होता आणि हुशार गाढव तेथून निघून गेले होते. So what we learn from this story? Always remember, don't afraid in any situation. Think smartly before you react. For that, use brain. Because with your intelligence, showing little courage, you will easily get out of trouble. कोणत्याही परिस्थितीत घाबरू नका. प्रतिक्रिया देण्यापूर्वी हुशारीने विचार करा. त्यासाठी मेंदूचा वापर करा, कारण तुमच्या बुद्धिमत्तेने थोड्याशा धाडसानेही तुम्ही सहज संकटातून बाहेर पडाल. मोरल ऑफ द स्टोरी म्हणजेच गोष्टीचे तात्पर्य, स्मार्टनेस ऑलवेज विन्स. हुशारी नेहमीच जिंकते. थिंक स्मार्टली अँड शो लिटल करेज विच विल डू वंडर्स. हुशारीने विचार करा आणि थोडे धाडस दाखवा. नक्कीच चमत्कार घडेल. काय मग मुलांनो, गोष्ट आवडली का? थँक्स फॉर वॉचिंग. गोष्ट आवडल्यास नक्की लाईक करा, फ्रेंड्स सोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जे प्रोत्साहन देते आम्हाला.